नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आणि आय होप तुम्ही खूप छान असाल। आणि आजचा विषय असा की मला खूप कमेंट अशा होत्या की लिपस्टिक कलेक्शन दाखव, म्हणजे कोणती लिपस्टिक तू वापरते किंवा काय। तर खरं सांगू का, मी खूप लिपस्टिकची फॅन नाही आहे। म्हणजे एखादं लिपस्टिक जरी असेल तरी मला चालेल असं माझा पहिला तरी समज होता, किंवा कालांतराने तो मी चालवत सुद्धा आहे। परंतु एक्सपेरिमेंट करता करता काही लिपस्टिकचे कलेक्शन म्हणजे काही नाही भरपूर झालंय। तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत पण शेअर केले पाहिजे की माझ्याकडे ॲक्च्युली कोणते। आणि मी स्पेशली खूप बोल्ड लिपस्टिकची फॅन नाही आहे। म्हणजे मला खूप बोल्ड लिपस्टिक नाही आवडत। मॅट फिनिशिंगवाले किंवा न्यूड शेडवाले किंवा पिंक असतो ना तो शेडवाले मला लिपस्टिक आवडतात। तर हेच सगळे शेड माझ्या कलेक्शनमध्ये जितके आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आता मी तुम्हाला सांगत आलेली की मला खूप लिपस्टिक आवडत नाही। काय व्हायचं ना, लिपस्टिकचं असं असतं की खूप रेग्युलरली ते यूज केलं की एक शेड किती दिवस चालतो, तर मग कशाला खूप घ्यायचे। पण आता व्हिडिओमुळे किंवा बाहेर आपल्याला एखाद्या लग्न समारंभात काही लिपस्टिक आपल्याकडे असायला हवे, त्यामुळे आता हे एवढं कलेक्शन झालं। हे मला आज इतके काढले ना तेव्हा मला समजलं की बापरे, माझ्याकडे खूप लिपस्टिक झाले। तर जास्त बडबड न करता आपण चालू करूया। तर पहिलं लिपस्टिक जे मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे, ठीक आहे, हे ना खूप ओल्ड, म्हणजे भरपूर महिने असेल मी हे घेतलेले आणि मला याचा शेड खूप आवडतो। हे ना के ब्युटीचं आहे। आता याचं बघू शकता, डिझायनिंग सुद्धा गेली, म्हणजे किती जुनं असेल आणि किती वापरलं असेल। आणि शेड आहे इम्बॅरेस, ठीक आहे। तर याच्यामध्ये ना के ब्युटीचे लिपस्टिक खूप सुंदर असतात। म्हणजे मला असं वाटतं की जर तुम्हाला थोडा मध्यम ब्रँड ट्राय करायचं असेल ना, थोडासा खूप खूप कमी पैशांचा पण नाही आणि एकदम महाग सुद्धा नाही, तर तुम्ही के ब्युटी ट्राय करा। सिरियसली त्यांचे शेड, त्यांचं सगळं खूप सुंदर असतं। तर हे बघा, याचा शेड आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण। हे इथे बघा, इतका न्यूट्रल शेड, इतका सुंदर शेड दिसते। आणि याची स्पेशालिटी म्हणजे तुम्ही कोणत्याही स्किन टोनचे असा, तुम्ही फेअर स्किन टोन असा, तुम्ही मीडियम स्किन टोन असा किंवा थोडं डार्कर साईडमध्ये असले तरी हा शेड तुमच्यावरती खूप सुंदर जातो। बघू शकता तुम्ही, खूप मला प्रचंड हा शेड आवडतो। म्हणजे डेली वेअर जर मला कोणता शेड आता रिसेंटली किंवा आधी सुद्धा जर लावायचा असेल तर तो हा असेल, के ब्युटीचा इम्बॅरेस नावाचा शेड। नेक्स्ट हा एकदम पिंक टोन मध्ये सुद्धा नाही जात किंवा न्यूड शेड मध्ये, एकदम न्यूट्रल कलर जो असतो त्याच्यामध्ये हा जातो। नेक्स्ट मला तुम्हाला शेअर करायचं आहे एक स्किन केअर ब्रँड आहे आणि त्यांनीच आता थोडंसं मेकअप मध्ये सुद्धा इन्व्हेन्शन केलं आहे। आणि त्यामुळे ना मी प्लमचं हे लिक्विड लिपस्टिक म्हणता येईल किंवा एखादा शेड एकदम असा लिपस्टिक सारखा नाही पण खूप ग्लॉसी इफेक्ट देणारा आहे। आणि शेड आहे काश्मीरी रोज असा शेड आहे 05। आणि हा ना जर तुम्ही एखादा शेड लावला त्याच्यानंतर याचं जर कोटिंग जर तुम्ही दिलं ना, खूप सुंदर येतं। आता मी तुम्हाला दाखवते कसं दिसतं, म्हणजे ठीक आहे, म्हणजे अशा टाईपमध्ये आहे हा आणि खूप सुंदर दिसतो। तुम्ही इवन माहिती आहे काही मेकअप नाही केलं आणि बस हे जरी लावलं तरीही तुमचं काम होते, इतका हा सुंदर कलर टोन येतो आणि एकदम शायनी इफेक्ट येतो। म्हणजे ज्यांना असं थोडंसं लिप शायनी आवडत असेल ना त्यांच्यासाठी खूप सुंदर शेड आहे हा। थोडा पिंकिश मध्ये येतो आणि याला ना हा थोडासा काही वेळाने ट्रान्सफर प्रूफ होतो, म्हणजे काही वेळानंतर याला थोडासा ग्लॉसी इफेक्ट येतो आणि खूप सुंदर दिसतं। तुम्ही कोणत्याही डेली वेअर यूज करू शकता, तुम्ही कोणतं एथेंटिक वेअर घातलेलं असेल तरी सुद्धा हा शेड खूप सुंदर दिसतो। मला दिसला तर तो लावून पण टाकला मी, बघा किती शायनी इफेक्ट येतो। नेक्स्ट माझं फेवरेट, रिसेंटली मी हे परचेस केलं, म्हणजे रिसेंटली हे आलेलं, तर हे आहे लॅक्मीचं एकदम मिनीचं लिपस्टिक।
बट द शेड म्हणजे हा शेड तुम्ही खरंच म्हणजे तुमच्या वॉर्डरोबमध्ये हा शेड असू द्या. हा आहे लॅक्मीचा शेड आहे. त्याचा शेडच नाही लिहून. टॉक न्यूड असं काहीतरी लिहून आहे. बट तुम्हाला दाखवू का, ही छोटीशी लिप एकदम मॅट फिनिशिंग मध्ये. काहीच ना ग्लॉसी आहे ना काही आहे. पण द कलर बघा, वा इतका सुंदर कलर येतो. म्हणजे ही लिपस्टिक मी कितीदा वेअर केलेली आहे. कोणत्याही ऑर्डरला जाताना असो, कुठेही जाताना असो, ही खूप सुंदर लिपस्टिक दिसते. आणि फेअर स्किन टोनला तर ही अगदी कॉम्प्लिमेंट करते. आणि याचा ना जेव्हा तुम्ही याला ठीक आहे, याला जेव्हा थोड्या वेळाने ही ट्रान्सफर प्रूफ सुद्धा होते. रिसेंटली आपण लावले, थोडासा वेळ गेल्यानंतर ही अगदी ट्रान्सफर प्रूफ होते आणि खूप सुंदर दिसते. एक तरी अशी लिपस्टिक तुमच्याकडे असायला हवी जी कोणत्याही तुम्ही काही घाला तरी ती लिपस्टिक त्यावेळेस जाईल. आणि ही ती लिपस्टिक आहे तुमची. म्हणजे कोणी कोणी माझ्यासारखं जे असतं ना, ज्याला लिपस्टिक लावल्यानंतर त्या लिप्सवरती एकदम पॉपअप नसते करायचं, एकदम मॅट फिनिशिंगची लिपस्टिक असते. द बेस्ट शेड तुम्ही हे परचेस करू शकता. एक हे सगळे मी तुम्हाला लिक्विड लिपस्टिकमध्ये शेड दाखवले. एक आहे जसं पेन्सिल टाईपमध्ये येतं आणि ही लिपस्टिक शेड याचा एक आणखी शेड होता जो मला नाही दिसतंय. आहे लव बाय चाइल्ड मसाबा यांची ब्रँडची लिपस्टिक आहे. याचा शेड अगदी नाहीसा झालाय, मला जे दिसत सुद्धा नाही याचा शेड काय आहे. पण याचा स्वॅच हा अगदी न्यूड शेड आहे, अगदी न्यूड शेड बघा. इतका सुंदर न्यूड शेड आहे हा. इवन हा तुम्ही लावल्यानंतर एखादा ग्लॉसी इफेक्ट म्हणजे एखादा न्यूड शेडचा ग्लॉस जरी लावला ना, इतकं सुंदर दिसतं. तुम्हाला कोणत्याही मेकअपची गरज नाही, इतकं सुंदर हे लिपस्टिक आहे. थोडं महागमध्ये असू शकते आय थिंक. ही एक अशी लिपस्टिक तुमच्याकडे असू द्या, कारण की प्रत्येक वेळी लिक्विड लिपस्टिक तुम्हाला लावता येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. अगर तुम्हाला असं मॅट फिनिशिंगमध्ये असेल तर तुम्ही लव बाय चाइल्ड मसाबाचे शेड काय म्हणतात डोळे बंद करून घेऊ शकता. आता रिसेंटली मी टीरामधून असतात, टीरामध्ये हा आय थिंक ब्रँड आहे एक मिनिट, रोमॅन्डी समथिंग काहीतरी हा ब्रँड आहे. खूप पण ही टिंट आहे ठीक आहे. बेसिकली कधी आपल्याला लिपस्टिक नसते लावायचं किंवा काहीच नाही, फक्त एक टिंट जर तुम्हाला यूज करायचं असेल आणि याचे शेड इतके सुंदर आहे. पण असं होतं की याचे प्राइस पण थोडे महाग होते म्हणून मी एकच शेड घेतलेला. हा शेड आहे ज्यावरती शेड आहे ॲक्च्युली तो जो शेड आहे ना तो असा वेगळ्या भाषेत लिहिलेला आहे, सॉरी त्यामुळे, कारण की हा इंडियन ब्रँड नाही आहे. बट तुम्ही टिंट बघू शकता, इतकं सुंदर. म्हणजे हा टिंट तुम्ही कशावरती आणि काही नाही यूज केलं तरी लावू शकता. बघा हा असा टिंट येतो, म्हणजे एकदम असा तुम्हाला फिनिशिंग नाही देणार पण टिंट खूप सुंदर दिसतो. तुम्ही याला ना ॲक्च्युली ब्लश म्हणून सुद्धा यूज करू शकता, इतका सुंदर टिंट आहे. आणि मला असं वाटते की एक टिंट जर तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायला पाहिजे, एकच कोणतंही एक घेतलं तरी खूप सफिशियंट आहे. कारण की कधी गो टू आपल्याला कुठे जायचं असतं. आणि लिपस्टिक अशी गोष्ट आहे जर तुमच्या चेहऱ्यावरती काही नसेल, फक्त तुम्ही लिपस्टिक लावलं तरी तुमचा चेहरा इन्हान्स होतो. त्यामुळे लिपस्टिक वॉर्डरोबमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि एक टिंट सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर नेक्स्ट एक रिसेंटली नाही 4-5-6 महिन्याच्या आधीची गोष्ट असेल, आलिया भट्टचा एक शेड होता लॉरेलचा, तो होता वर्थ इट. इतकं त्याचं ब्रँडिंग त्यांनी केलेलं होतं आणि मी इतकी इन्फ्लुअन्स झाली होती ते ऐकून की हा शेड माझ्याकडे असायला, म्हणजे ॲक्च्युली तो शेड तिच्यावरती खूप छान दिसत होता. तर मी एक्सपेरिमेंट करण्यासाठी किंवा तो शेडच इतका म्हणजे भावत होता की परचेस मी केलेलं आणि खरंच त्याच्या नावानुसार ते वर्थ इट निघालेलं आहे. तर हा आहे वर्थ इट मीडियम लॉरेल पॅरिसचा आणि हा शेड मी माझ्या
प्रत्येक साडीच्या लुकमध्ये, माझ्या ड्रेसेसच्या लुकमध्ये इतक्या वेळा वेअर केला आणि खूप सुंदर आहे. ॲप्लिकेटर खूप सुंदर आहे एका स्वॅचमध्ये आणि बेस्ट पार्ट म्हणजे ट्रान्सफर प्रूफ आहे, काहीच होत नाही. हा शेड बघा, दिसत आहे, इतका सुंदर सेटल लिपस्टिक आणि याचा ॲप्लिकेटर अगदी फ्लेक्झिबल आहे, म्हणजे लावल्यानंतर एका स्वॅचमध्ये तो लागतो प्रत्येक साडीवरती. तुम्ही ना जेव्हा एखादी अशी साडी नेसता जी खूप सिम्पल आहे आणि खूप सोबर आहे, ह्या लिपस्टिक त्या लुकला आणखी इन्हान्स करता. कलेक्शनमध्ये बघितलं असेल की माझ्याकडे जास्त असे बोल्ड लिपस्टिक नाही आहे, कारण की मला अजिबातच बोल्ड लिपस्टिकचं आवड नाही आहे. त्यामुळे न्यू शेड, पिंक शेड हे तुम्हाला जास्त सापडेल, पण ॲक्च्युली हे असायला हवे असं माझं तरी मत आहे. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक रेड लिपस्टिक ठेवू शकता. मला रेड लिपस्टिकचं असं म्हटलेलं आणि एकच शेड माझ्याकडे, आणि हा मी बाय चान्स एकदा यूज केलेला असेल, नाही जास्त मी यूज नाही केलेला, कारण की हा मीडियम स्किन टोनवरती खूप सुंदर जातो. फेअर स्किन टोनचा प्रॉब्लेम असा असतो की त्यांचे आधी थोडं फेअर असल्यामुळे लिप्स खूप पॉपअप करतात जर त्यांनी खूप ब्राईट कलर लावले तर. हा आहे के ब्युटीचा. यांचे ब्रँड, यांचे प्रोडक्ट यार, म्हणजे प्रोडक्ट आणि त्यांची पॅकेजिंग इतकी सुंदर असते. पण याचा शेड आहे ड्रीम गर्ल आणि हा तुम्ही मीडियम स्किन टोनवाल्यांना खूप सुंदर दिसतो. फेअर स्किनवाल्यांना थोडा डार्क दिसेल, बट तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लावू शकता. असं मॅट फिनिशिंगमध्ये आहे. इतका तो ब्राईट आहे, त्यामुळे तो माझ्या याच्यामध्ये एकदा वापरला गेला. बट जर तुम्ही मीडियम स्किन टोन असाल आणि तुम्हाला थोडासा बोल्ड लुक आवडत असेल तर बेस्ट लिपस्टिक आहे या शेडमधलं. खूप सुंदर स्वॅच आहे, कारण की इतकं मॅट फिनिश, म्हणजे के ब्युटीचे असे लिपस्टिक आहे की एका स्वॅचमध्ये ते अप्लिकेशन होतं. नाही तर काय काय लिपस्टिक त्याला घासून 2-3 वेळानंतर त्याचा एक कलर येतो. बट हे खूप सुंदर आहे. जर तुम्हाला एकच हवं असेल, एक असा उभा, कारण की कधी कधी असं होतं की एखादा लुक आपण खूप असा काय म्हणतो चांगला असं आपल्याला वाटतं की थोडासा डार्क शेडमध्ये असा, तेव्हा तुम्ही हे लिपस्टिक वापरू शकता. नेक्स्ट आहे, हे आहे स्विस ब्युटीचं लिपस्टिक आहे, नॉन मॅट लिपस्टिक. शेड आहे रिअल न्यूड. ठीक आहे, तर रिअल न्यूड म्हटल्यावरती हा न्यूड शेड आहे. आता याचं अशा टाईपमध्ये आहे, मी तुम्हाला स्वॅच दाखवते याचा. बघा, हा इतका ट्रान्सफर प्रूफ आहे की तुम्ही सकाळी जरी लावला, तुम्ही काही खा, तुम्ही प्या सुद्धा, काहीच याला होत नाही. फ्रेंडलीमध्ये हे लिपस्टिक खूप सुंदर आहे. स्विस ब्युटीचं स्पेशली हे तुम्ही माहिती आहे मीडियम स्किन टोन, फेअर स्किन टोन, थोडं डार्कर स्किन टोन, थोडं डार्कर स्किन टोनला 2दा ॲप्लिकेशन करावं लागेल, तेव्हा तो आणखी कलर इन्हान्स होईल. बट फेअर स्किन टोनला एका याच्यामध्ये सफिशियंट आहे. स्विस ब्युटीचा रिअल न्यूड हे तुम्ही नक्की घेऊन बघा बजेट फ्रेंडलीमध्ये. एक असा ब्रँड जो खूप कमी बजेटमध्ये प्रोडक्ट काढतो तो म्हणजे इनसाइड कॉस्मेटिक, आणि त्याचंही नॉन ट्रान्सफर प्रूफ लिपस्टिक मी घेतलेलं आहे, टॉप नॉच 27. मिनी आहे हे, कारण की मला स्पेशली मिनीमध्ये इन्व्हेस्ट करायला आवडतं, कारण की तो शेड जर मला आवडला त्याचं फुल पॅकेजिंग घ्यायला कधीही इझी पडतं. जर त्यांच्याकडे जर अवेलेबल असेल तर आपण नक्की घेऊ शकतो. आता मी याचा स्वॅच तुम्हाला दाखवते. मला म्हणाल की ज्याकडे नुसते न्यूड शेड आहे, दिस वन, हा आहे तो, आणि खूप सुंदर दिसतो. लिटरली असे शेड ना तुमचे कधी वाया जात नाही, सिरियसली सांगते. जर तुम्ही एकदम बोल्ड लिपस्टिक घ्याल ना, ते खूप कमी यूज करू शकता, कारण की जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर ते कामात नाही आहे. बट जे शेड मी तुम्हाला दाखवले ते तुम्ही कधीही वापरू शकता. तुम्ही मेकअप करा, तुम्ही नोका करू, तुम्हाला कुठे जायचं असेल तर जा, तेव्हा तुम्ही हा लावला तरी चालेल, किंवा ऑफिस वेअरमध्ये कोणत्या प्रसंगामध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही हे जे शेड आहे ते यूज करू शकता. तर असंही माझं कलेक्शन होतं लिपस्टिकमध्ये. आय होप तुम्हाला सगळ्यात जास्त न्यूड आणि पिंक थोडेफार दिसलेले असेल, बट मला स्पेशली असे शेड आवडतात. त्यामुळे
तर आय होप तुम्हाला माझं कलेक्शन आवडलं असेल. याचे सगळे लिंक ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जसे जसे मला भेटेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचवा, चॅनलला खूप लोकांपर्यंत पोहोचवा. तर मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.